धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। डोळे हे मानवाला लाभलेले ईश्वराचे अमूल्य वरदान आहे। डोळ्यांमुळे आपण या सुंदर सृष्टीचे दर्शन घेऊ शकतो, आपल्या प्रिय व्यक्तींना पाहू शकतो आणि निसर्गातील रंग, सौंदर्य आणि विविधता अनुभवू शकतो। म्हणूनच डोळ्यांना आत्म्याची खिडकी असेही म्हटले जाते। डोळे केवळ पाहण्यासाठीच नाहीत, तर ज्ञान मिळवण्याचे, अनुभव घेण्याचे आणि जीवन समृद्ध करण्याचे महत्त्वाचे साधन आहे। पुस्तकांचे वाचन, शिक्षण, कामकाज, वाहन चालवणे, कला, विज्ञान आणि दैनंदिन जीवनातील जवळजवळ प्रत्येक कृतीत डोळ्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते। भारतीय संत परंपरेतही डोळ्यांना विशेष स्थान दिले आहे। संतांनी सांगितले आहे की या डोळ्यांनी परमेश्वराचे दर्शन घ्यावे। तुकोबाराय म्हणतात, डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठोबाचे मुख। डोळ्यांचा उपयोग सत्कर्मासाठीच झाला तर जीवन अधिक अर्थपूर्ण बनते। म्हणूनच आपल्या डोळ्यांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे। संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित नेत्र तपासणी आणि स्क्रीनचा मर्यादित वापर यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी ग्रंथ 11वा अध्याय आणि या अध्यायातील 10 ओव्या आपण देत आहोत की ज्या ओव्यांचं नित्य पठन केल्यानं आपल्या डोळ्यांचं आरोग्य आणि दृष्टी आपल्याला पुन्हा प्राप्त होऊ शकते। जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले, केवळ ज्ञान दृष्टीची विभागा फिटले। ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुदले, मी कैसे निदेखो। परी हे तुमचे उने न बोलावे, मीची साहे तेची बरवे। एथ आथी म्हणितले देवे, मानू बापा। साच विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे। परी बोलत बोलत प्रेम भावे, ढसाळ गेलो। काय झाले न वाहता भुई पेरिजे, तरी तो वेळू विलया जाईजे। तरी आता माझे निज रूप देखिजे, ते दृष्टी देवो तुझ। मग त्या दृष्टी पांडवा, आमुचा ऐश्वर्य योगू आघवा। देखोनिया अनुभवा माझी वडा करी। ऐसे तेने वेदांत वेद्ये, सकळ लोक आद्ये। बोलिले आराध्ये जगाचे नी, म्हणून तो देवांचा रावो। म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो, जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू। ऐसी श्रीमुखवनी अक्षरे, निघती ना जवळ एकसरे। तव अविद्येचे अंधारे जाऊची लागे, ती अक्षरे नव्हती देखा। ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका। उजळलिया श्रीकृष्णे, मग दिव्य चक्षु प्रकाशु प्रगटला। तया ज्ञान दृष्टी फाटा फुटला, यया परिदाविता झाला ऐश्वर्य आपुले। पुंडलिका वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। याचा अनुभव आपणही घ्या आणि इतरांनाही देण्याकरिता हा व्हिडिओ शेअर करा।